नमस्कार. मी निवेदिका दीपाली कुरकुटे आपले सर्वांचेच एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण देत असलेला सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नेहमीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक जोडधंद्याविषयी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपण पाहूयात शेळीपालन या व्यवसायाविषयी. शेळीपालन हा कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय असून आपण जर याविषयी योग्य माहिती घेऊन जर त्याला थोडी आधुनिकतेची जोड दिली तर आपल्या शेतकरी वर्गासाठी हा व्यवसाय रोजच्या रोज उलाढाल होणारा ठरू शकतो. शेळीपालन हा प्रामुख्याने अल्पभूधारक, भूमिहीन शेतकरी व मजूर, ग्रामीण महिला व कोरडवाहू भाग असा आर्थिक दृष्ट्या व नैसर्गिक कमतरता असलेल्या भागात करावयाचा उदरनिर्वाहपूर्वक म्हणून मान्यता पावलेला व्यवसाय आजपर्यंत होता. या व्यवसायाचे दिसून आलेले महत्त्व व उपयुक्तता तसेच लागणारे अत्यल्प भांडवल, कायमस्वरूपी उपलब्ध असलेली बाजारपेठ यामुळे शेळीपालन हा व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित झाले आहेत. दुग्ध व्यवसाय हल्ली परवडणासा झाल्यामुळे बरंच दुग्ध व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर शेळी पालनाकडे करत आहे. जसे की शेळीला भारतात गरीबाची गाय म्हणतात, कारण कोरड्या जमिनीवर शेती करण्यासाठी हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढ उतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनीची या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या नसतात, परंतु शेळी हा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा किरकोळ आणि लहान शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो. सद्यस्थितीचा अभ्यास करता शेळी पालन व्यवसायासाठी जातींची निवड, आहार व्यवस्थापन, गोठा बांधणी व्यवस्थापन किंवा आरोग्य व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. शेळी पालन व्यवसाय करताना योग्य जातींची निवड करणे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पशुसंवर्धन खाते महाराष्ट्र शासनाने राज्याच्या पशु पैदास धोरण ठरवताना शेळी पालनात स्थानिक जातीचा वापर करण्याचं धोरण स्पष्टपणे दिले आहे. कारण निसर्गता, वातावरण, चाऱ्याची उपलब्धता यानुसार महाराष्ट्राला 4 प्रमुख जाती दिलेल्या आहेत. विभागनिहाय या जातींचे वर्गीकरण खालीलप्रमाणे: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या कोरडवाहू भागासाठी उस्मानाबादी शेळ्या, अहमदनगर, नाशिक, पुणे या भागांसाठी संगमनेरी शेळी, कोकण विभागासाठी कोकण कन्याळ, विदर्भासाठी बेरारी. आपण आपल्या भागातील शेळ्याच बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या असे लक्षात येईल की यापूर्वी केलेल्या विविध जातींच्या मिश्रणातून 40 ते 80% या विविध जातींच्या मिश्रणातून तयार झालेल्या आहेत. त्यामुळे शेळ्यांची निवड करताना जातींपेक्षा शेळ्यांच्या गुणवत्तेला जास्त महत्त्व देण्यात यावं. म्हणजेच आपणास संगमनेरी जात पाळवायची असल्यास आपल्या भागातील शेळ्यांमधूनच 2 ते 3 करडे देणारी, 2 वर्षांतून 3 वित्ते देणारी, दुधाचे प्रमाण 1.5 ते 2 लिटरपेक्षा जास्त असणारी शेळी निवडावी. मात्र पैदाशीसाठी जातीवंत बोकड योग्य ठिकाणाहून व्यवस्थित पाहणी करून आणावा, जेणेकरून हळूहळू आपल्याकडे जातीवंत शेळ्यांचा कळप तयार होईल. आहार व्यवस्थापन शेळी पालन व्यवसायाचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या निदर्शनास येईल की आहार व्यवस्थापनावर एकूण खर्चांच्या किमान 70 ते 80% खर्च झालेला आहे. वस्तुतः शेळी हा प्राणी निसर्गाने मानवाला दिलेली एक असे संयंत्र आहे की यांच्याद्वारे कुठलेही जनावर खात नसलेला चारा, शेतातील दुय्यम पदार्थ, झाडापाला यांचे रूपांतर आपल्या उपयुक्त असे दूध, मांस, कातडी व लोकर यासारखे घटक, त्याचबरोबर सुबाबणीमधील मायमोसिन सारखा घटक शेळी सहज पचवू शकते. मात्र शेळीच्या या बलस्थानाकडे दुर्लक्ष करून बरेच नवीन शेळी पालक शेळ्यांसाठी विशिष्ट चारा, पशुखाद्य यांचा वापर करत आहेत. या चुकीच्या आहार व्यवस्थापनामुळे शेळ्यांच्या आहारावरील खर्च वाढतो आहे, मात्र त्याचा गंभीर परिणाम उपलब्ध चारा स्रोतावर होत आहे. त्यामुळे शेळी माणसालाही आहारासाठी प्रतिस्पर्धी ठरू पाहते आहे. आहारावरील खर्च कमी करण्यासाठी पुढील बाबींचा अवलंब करावा. शक्यतो बंदिस्त शेळी पालन टाळावे. शेळी आपली 70 ते 80% भूक ही द्विदल चाऱ्यावर भागविते. ही नैसर्गिक क्षमता लक्षात घेऊन शेळ्यांच्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात झाडपालांचा वापर करावा. शेळी पालन करण्यापूर्वी आपल्या शेताच्या बांधावर तसेच जेथे जेथे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी लिंब, बाभूळ, सुबाभूळ, हदगा, शेवगा अशी दुहेरी उपयोगाची झाडे
बेहेडा, अर्जुन अशा निरनिराळ्या झाडांची लागवड करावी. आपल्या शेतात उत्पादित होणारी सर्व दुय्यम उत्पादने, उदाहरणार्थ कडबा, या सर्व गोष्टींचा शेळ्यांच्या आहारात जास्तीत जास्त वापर करावा. शेळ्यांना हिरवा चारा घालताना त्यातील पाण्याचे प्रमाण 60 ते 70% पेक्षा जास्त असू नये याची काळजी घ्यावी. शेळ्यांना चारा देताना कुट्टी करून गव्हाणीतूनच द्यावा. शक्य असल्यास चाऱ्याच्या पेंढ्या टांगून ठेवा, म्हणजे चाऱ्याचा वापर पूर्ण क्षमतेने होईल व चाऱ्यावरील खर्च आपोआप कमी होईल. शेळ्यांना खाद्य देताना विकतचे शेळी खाद्य वापरण्यास अट्टहास टाळा. शेळ्यांच्या खाद्याची गरज आपल्याकडे उपलब्ध असलेले गहू, मका, सातू, कडधान्यांची चुनी यांच्याद्वारे भागवावा. शेळी खाद्य घरीच तयार करण्यासाठी खालील कोष्टकांचा वापर करावा. धान्य, उदाहरणार्थ मका, गहू, ज्वारी, भाताचा कोंडा 50 ते 60%, गव्हाचा कोंडा इत्यादी, किंवा सरकी, शेंगदाणा यांसारख्या तेलबियांचा पेंड 10 ते 15%, हरभरा, तूर, सोयाबीन इत्यादी, कडधान्यांची चुनी 20 ते 25%, मीठ 1%, क्षार मिश्रण 2%. खाद्यांवरील खर्च कमी करण्यासाठी वरील कोष्टकानुसार आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा, म्हणजेच खाद्यांवरील खर्च कमी होईल. गोठा बांधणी व व्यवस्थापन. निसर्गाने शेळ्या व मेंढ्या या प्राण्यांची निर्मिती विना आहार या तत्वाने केली आहे. याच प्राण्यांना कुठल्याही विशिष्ट प्रकारच्या गोठ्याची आवश्यकता नसते. मात्र अति ऊन, वारा, पाऊस, हिंसक श्वापदे यांपासून संरक्षण करण्यासाठी कमीत कमी खर्चात उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर करून शेळ्यांसाठी सुयोग्य गोठा बनवावा. बरेच शेळी पालक आपल्या गोठ्यात माचनाचा वापर करतात. वस्तुतः फक्त अति पावसाच्या प्रदेशात माचनाचा वापर इष्ट ठरतो. गोठा बांधताना त्याची लांबी पूर्व पश्चिम ठेवावी. छत इंग्रजी ए आकाराचे बांधा. छताची उंची मध्यभागी 10 ते 15 फूट व कडेला 6 ते 8 फूट अशी ठेवावी. गोठ्यातील जमीन शक्यतो मुरुमाची चांगली. सिमेंट कोब्याचा वापर करू नका. त्याऐवजी गोठ्यात विटा अंथराव्यात. गोठ्याच्या व्यवस्थापनात प्रामुख्याने मलमूत्राचा नीट निचरा होण्याची काळजी घ्यावी. गोठा कोरडा राहण्यासाठी चुन्याच्या भुकटीचा वापर करावा. गोठा दररोज झाडून घ्यावा. तसेच गोठ्यातील खाच, खळगे वेळच्या वेळी भरून काढावेत. गोचीड, पिसवा यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महिन्यातून 1 ते 2 वेळा गरजेनुसार गोठा स्वच्छ करून गोचीड व पिसवांचे नियंत्रण करावे. यानंतर आरोग्य व्यवस्थापन. शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनात 3 महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे. योग्य वेळी लसीकरण. शेळ्यांमधील लसीकरणाचे पुस्तकी तक्ते न वापरता पशुवैद्यकीयाच्या सल्ल्याने आंत्रविषार व PPR या 2 जंत निर्मूलन वर्षातून 3 ते 4 वेळा दरवेळी वेगवेगळ्या जंतनाशकांचा वापर करून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावे. आजारी जनावरांची योग्य विल्हेवाट करावी. तसेच यासंबंधी शेळी पालन व्यवसायात शेळी 4 महिने वयापासून शेळ्यांचा विमा जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत काढला जाऊ शकतो. अपघात किंवा रोगामुळे शेळीला मरण आल्यास विम्याचा दावा केला जाऊ शकतो. विक्री व्यवस्थापन हा शेळी पालनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तर शेळ्यांच्या विक्री व्यवस्थापनाकडे बघितल्यास आज ग्रामीण भागात शेळी पालन 2 प्रकारे केले जाते. एक पारंपरिक पद्धतीने व दुसरे बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त पद्धतीने शेळी पालन. आज पारंपरिक शेळी पालनाकडे मोकाट चराईवर चरणाऱ्या शेळ्या आहेत. या पद्धतीला शेतकऱ्यांकडे हिशोब, उत्पादन खर्च, बाजारभाव याची माहिती जवळपास नसतेच. तसेच दुसऱ्या बाजूला बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळी पालनाकडे किमान उत्पादन खर्चाचा हिशोब आहे. त्यामुळे त्यांना विक्री व्यवस्था काटेकोर पाळणे आवश्यक आहे. आज बाजारात प्रत्यक्ष खाटीक हे खरेदीसाठी कमी प्रमाणात असतात. बरेचसे व्यापारी, मध्यस्थी दलाल हे ग्रामीण भागातील बाजारातून शेळ्या बोकड खरेदी करून शहरात किरकोळ खाटीक व्यावसायिकांना अथवा मोठ्या व्यापाऱ्यांना पुरवतात. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की शेळी किंवा बोकड मटणासाठी विकताना वयानुसार मिळणाऱ्या मटणांचा अंदाज शेळी पालक काढू शकतो, परंतु गाभण शेळी, बेण्यासाठी बोकड, कुर्बानी बोकड या स्वरूपातील विक्रीसाठी हा नियम लागू पडणार नाही. अशा प्रकारे योग्य नियोजन तसेच विक्री व्यवस्थापन केल्यास नक्कीच शेळी पालन हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. शेळी पालनाविषयी आज आपण विस्तृतपणे चर्चा केलेली आहे.
तर आणखी काही योग्य मार्गदर्शन पाहिजे असेल तर आम्हाला आपला अभिप्राय जरूर कळवा. आणि अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी ॲग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच काय आपल्या संपर्कात राहा. धन्यवाद.